पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ अशी लढत निश्चित झाली आहे. गेल्या वर्षी कसब्याच्या भाजपचा गड जिंकून रवींद्र धंगेकर काँग्रेससाठी हिरो बनले होते. आता याच धंगेकरांना काँग्रेसनं लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पण धंगेकर यांना भाजपचे माजी महापौर मोहोळ यांचं तगडं मोठं आव्हान आहे हे नक्की आहे. हे दोन नेते कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्दी काय आहे ते आपण पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच नवनवीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्सल मंतन चॅनलला सबस्क्राईब करा. रवींद्र हेमराज धंगेकर हे पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आहेत, जे मार्च 2023 पासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक यांची दुर्दैवी निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली आणि या जागेसाठी कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपने त्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शहरात भाजपविरोधी भावना उफाळून आली. याच कारणामुळे रवींद्र धंगेकर विजयी झाल्याचे या निवडणुकीत निकालातून दिसून आले. रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत तब्बल 11,040 मतांनी विजय मिळवला. गेल्या 28 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा हा ऐतिहासिक विजय ठरला, कारण 1995 पासून ही जागा सातत्याने 28 वर्षे भाजपच्या ताब्यात होती आणि ती भाजपचा बालेकिल्लाही मानली जात होती. शिवसेनेमध्ये 10 वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षाचा प्रवासही तेवढाच प्रदीर्घ आहे. सुरुवातीला 10 वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनले होते. मनसेमध्ये त्यांनी अनेक पदावर त्यांनी कामे केली होती. त्याचबरोबर पक्षाची शहरातील परिस्थिती पाहता धंगेकर यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या संपर्कात येऊन भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला होता. मात्र कसबा मतदारसंघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांचा भाजपमधील प्रवेश होऊ शकला नाही. धंगेकर हे नेहमी सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला ताकद देत असत. यामुळे कसब्यात धंगेकरांची आपला माणूस अशी ओळख झाली होती. लोकांच्या छोट्या छोट्या गरजा ओळखून रवींद्र धंगेकर यांनी काम सुरू ठेवलं. प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईनपासून पाण्याच्या समस्येवर रवींद्र धंगेकरांनी समाधानकारक काम केल्याचे येथील नागरिक सांगतात. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळंच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागलं होतं. कोणाला दवाखान्यात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण असू द्या, रवींद्र धंगेकर यांचा फोन 24 तास चालू असायचा. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा आपला माणूस म्हणून धंगेकर यांनी ओळख निर्माण केली. याच विकास कामाच्या जोरावर धंगेकर यांनी मनसेमधून 2009ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं होतं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट धंगेकरापुढे अवघ्या 7,000 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यावेळी देखील धंगेकर चर्चेत आले. शहरात वाढलेली गुन्हेगारी, महागाई, ड्रग्सचे प्रकरण अशा विविध प्रश्नावर धंगेकर यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकासासाठी तसेच लोकसेवा या निमित्ताने ते नागरिकांशी जोडले जात असतात. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची समजले जाते. त्यामुळे मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी जोरात लढत पाहायला मिळणार हे नक्की. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना एक मुरलीधर मोहोळांचे तगडे आव्हान आहे, कारण मुरलीधर मोहोळ यांचे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अनुभव दांडगा आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क तसेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शहानी देखील या मतदारसंघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रियपणे सहभागी होते. त्यासोबत पुणे आणि आजूबाजूच्या गावामध्ये भाजपची ताकद जास्त आहे. ही ताकद पुन्हा एकदा घट्ट करण्यासाठी मोहोळांनी प्रयत्न केले होते. शिवाय ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेमध्ये उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. आता आपण मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकिर्दी पाहूया. 2019 ते 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेचे ते महापौर होते. तसेच 2017 ते 2018 पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून 4 वेळा विजयी झाले होते. तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण याचे सभासद म्हणून 2017 ते 2018 या दरम्यान त्यांनी काम केलेले आहे. तसेच 2009 मध्ये पुणे खडकवासला इथून मतदारसंघातून निवडणुकीचे ते उमेदवार देखील होते. तसेच अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष देखील ते होते. 2017 ते 2018 मध्ये पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड याचे ते संचालक देखील होते. एकंदरीत मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकिर्दी ही दांडगी आहे. एकंदरीत असे दिसते की पुण्याची निवडणूक ही चुरशीची होणार.
हे नक्की आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.